तर मित्रांनो, आज आमच्यासोबत खूप मोठा धोका झालेला आहे. ते धोका काय झालंय ना, आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे, टोटल स्क्रीन रेकॉर्ड मी तुम्हाला शेअर करणार आहे. कोणी धोका दिला माहिती आहे का? तर ते आहे IRCTC. तर IRCTC वाल्यांना आम्हाला आज एक तिकीट बुक करायचं होतं तात्काळमध्ये, म्हणजे जे 11 वाजता बरोबर सुरुवात होतं तिकिटाला. आम्ही 10:50 पासूनच आम्ही वाट बघत बसलोय, लॉग इन करून बसलो होतं सगळं, ठीक आहे. आणि 11 वाजता जे रिफ्रेश करून तिकीट बुक करायचं असतं ते पोर्टल ओपन करून आम्ही बसलो होतो, IRCTCचं ॲप ओपन करून. म्हणजे जसं 11 वाजलं तर त्या IRCTCचं ॲप ॲटोमॅटिकली आम्हाला लॉग आउट केलं. म्हणजे आम्ही रिफ्रेश करून त्याला ॲक्टिव्ह ठेवलं होतं बरं का, असं नाही की लॉग इन करून आम्ही शांत बसलो होतो, त्याला ॲक्टिव्ह करून ठेवलं होतं. पण एकदम असे धोका दिली ना, एकदम लॉग आउट केलं आणि ते 5 मिनिटापर्यंत परत लॉग इन कधीच झालं नाही. 5 मिनिटापर्यंत लॉग इनच झालं नाही. म्हणजे मी किती ट्राय केलं लॉग इन करण्यासाठी, बिलकुल नाही झालं, आहे की नाही. तर त्याचं पूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग केलं मी. स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही बघा, मी याचं स्क्रीन रेकॉर्डिंग फास्ट फॉरवर्ड करून जोडून ठेवतो. म्हणजे 11 वाजल्यापासून 11 वाजून 5 मिनिटापर्यंत काहीच हालचाल झालेली नाही. टोटली 5 मिनिटाचं रेकॉर्डिंग आहे, ते फास्ट फॉरवर्डिंग करून तुम्हाला 2 मिनिट किंवा 1 मिनिटाचंच करतो मी. त्या पूर्णपणे बघा. IRCTC खूप धोका देतोय सामान्य माणसाला. बघा तुम्ही एकदा. आता आम्हाला जायचं होतं अर्जंट, आम्ही कसं जायचं? एकतर एक्स्ट्रा पैसे घेत होता आणि काम पण केलं नाही. यासाठी काहीतरी उपाय शोधावा लागेल. आणि असं काय होतं किंवा आमचं बुकिंग करताना काही चुकलंय का ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, 11 वाजून 5 मिनिटं झालेले. आता ओपन होतो आणि नॉट अवेलेबल दाखवतो डायरेक्ट. हे बघा, नॉट